कोर्टाचा विषय निघाल्याबरोबर पुन्हा एकदा माझ्या पायाखालून वाळू सरकायला लागली. यापुढे बोलण्यात काही अर्थ नाही हे उमगल्यावर मी निघून आलो. आपलं ऐकणारा कोणीच नाही या हताश भावनेने मी पुन्हा एकदा यतींद्र सरांकडे आलो. या सर्व प्रकरणात आता माझी चिडचिड दिवसेंदिवस वाढत होती. यात यतींद्र सरांनी पुन्हा एकदा मेडिकल बोर्डात जायचा सल्ला दिला. मी थोड्याशा चिडलेल्या स्वरातच म्हणालो, सर, आता मलाही या सर्व गोष्टींचा प्रचंड वैताग यायला लागला आहे. सारं काही करून झालं. आता मेडिकल बोर्डात जायचं तेवढं शिल्लक आहे. तुम्ही आग्रहच करता तर जाऊन येतो मेडिकल बोर्डातही. एवढ्या ठिकाणांवरून रिकाम्या हाताने परतलोय. आणखी एका ठिकाणावरून परत येण्याने काय फरक पडणार नाही का? यतींद्र सरांना माझं ते बोलणं काही आवडलं नाही. ते म्हणाले, अरे, मी येथे तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्यावरच आवाज चढवून बोलतोयस. मी चांगल्या भावनेतून तुला भेट देतो, मदत करतो. मी ठरवलं तर तुला माझ्याशी बोलणं तर सोड, माझी भेटही घेता येणार नाही. सरांचा हा अवतार बघून मला माझी चूक लगेच लक्षात आली आणि मी त्यांची माफी मागितली. पण त्यांचा राग शांत झाल्यासारखा काही वाटला नाही. असं कर, यापुढे तुला माझ्याकडे काही काम असेल तर बाहेर कक्ष अधिकारी असतो, त्याच्याकडे तुझे अर्ज वगैरे देत जा. मला भेटण्याची काही गरज नाही. असं म्हणून त्यांनी मला जायला सांगितलं. मला माझ्या मूर्खपणाचा फार पश्चाताप होत होता, पण आता त्यावर काही इलाज नव्हता. माझा संयम सुटल्यामुळे त्यांचाही संयम सुटला असावा. माझं मन मलाच खाऊ लागलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या भरती प्रक्रियेमध्ये DOPT UPSCला सर्व नियम, नियुक्तीच्या जागा इत्यादींसहित संपूर्ण माहिती पुरवतं. UPSC DOPTच्या नियमांप्रमाणे परीक्षा घेतं आणि निवड झालेल्या सदस्यांची यादी DOPTकडे पाठवतं. UPSCने सदस्यांची निवड केली की त्यानंतरची सर्व कार्यवाही DOPTकडे असते. यतींद्र सरांनी DOPTच्या नियमांची यादी बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की DOPTच्या मूळ नियमांमध्ये विकलांगता या गटात डोळ्याने विकलांग असलेल्यांसाठी वर्क बाय सीन म्हणजे बघून काम करणं हा नियम लागूच नव्हता. पण मला याची काहीच माहिती नव्हती, कारण यतींद्र सर रागवतील या भीतीने मी त्यानंतर त्यांची भेट घेण्याचं टाळत होतो. काहीतरी करायचं म्हणून मी पुन्हा एकदा धारियाल सरांना फोन करून विचारलं, सर, माझ्या केसमध्ये काही झालं का? अरे, यतींद्र सरांशी तुझं बोलणं नाही झालं का? धारियाल सरांनी थोड्या आश्चर्यानेच मला विचारलं. नाही सर, एवढ्यात माझी त्यांच्याशी भेट झाली नाही. मी एकदा त्यांना फोन केला होता, पण पलीकडून काही उत्तर आलं नाही. मी माझी अस्वस्थता लपवत उत्तर दिलं, अरे नाही, यतींद्र सरांना तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचंय, तू लगेच त्यांची भेट घे. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. मी घाबरतच यतींद्र सरांना फोन केला. पलीकडून सरांनी फोन उचलल्यानंतर मी हळू आवाजात म्हणालो, सर, मी धारियल सरांना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला माझ्याशी काही बोलायचंय. यतींद्र सर कशी प्रतिक्रिया देतील याविषयी मी थोडा साशंकच होतो, पण पलीकडून त्यांचा अत्यंत मैत्रीपूर्ण आवाज आला. अरे कृष्णगोपाल, यार, एक चांगली बातमी आहे. मी काही दिवसांपूर्वी DOPTचे मूळ नियम चाळत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यात दृष्टीबाधित सदस्यांसाठी वर्क बाय सीनची आवश्यकता असल्याचं कुठेच लिहिलेलं नव्हतं. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. यतींद्र सर पुढे म्हणाले, तुझा मुख्य आक्षेप हाच होता ना की दृष्टीबाधित व्यक्तींसाठी हा नियम कसा असू शकतो. तुझा आक्षेप अगदी योग्य आहे. सरांचं बोलणं ऐकून मला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हतं. पण अजून सर्व प्रश्न सुटलेले नव्हते. मी म्हणालो, सर, मग या नियमाप्रमाणे माझी नियुक्ती व्हायला आता काहीच अडचण यायला नको. तुझं बरोबर आहे, पण हा नियम UPSCकडून आलेला असल्यामुळे आम्हाला तुझी थेट नियुक्ती करता येणार नाही. आधी आम्हाला UPSCला स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते यावर पुढचा निर्णय घेतला जाईल. तू असं कर, UPSCमध्ये एक अधिकारी आहेत, मी तुला त्यांचं नाव आणि फोन नंबर देतो. तू त्यांच्याशी बोलून तुझी बाजू ठेव, कारण मी जर त्यांच्याशी बोललो तर वाईट संदेश जाईल. एकदा तुझं बोलणं झालं की नंतर काही दिवसांनी मी त्यांच्याशी बोलतो. ठीक आहे? सरांनी मला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी UPSCमध्ये गेलो तर तिथे मला निरनिराळी न समजणारी उत्तरं ऐकायला मिळू लागली.
एक जण म्हणालं की तुमची फाईल मूव्ह झालेली आहे, तर दुसरा म्हणायचा की तुमची फाईल पुटअप झालेली आहे. मला ते काय बोलत आहेत याची काहीच कल्पना येत नव्हती, पण तरीही मी त्यांना सर प्लीज माझी नियुक्ती थांबलेली आहे, तुम्ही फाईल जरा लवकर पाठवून द्या असं म्हणालो. 15-20 दिवसांनी पुन्हा चौकशी केली तेव्हा मला कळलं की माझी फाईल DOPTकडे पाठवलेली आहे. DOPTकडे जाऊन यतींद्र सरांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की UPSCचा रिपोर्ट आलेला आहे, त्यात त्यांनी टंकलेखनाच्या चुकीमुळे वर्क बाय सीनचा उल्लेख झाल्याचं सांगितलं आहे. पण या उत्तरामुळे हायसं वाटून सुटकेचा निश्वास टाकण्याआधीच DOPTने माझ्या हातात पुन्हा एक दुसरं पत्र दिलं. काही पात्रतांची पूर्तता होत नसल्यामुळे मी नियुक्तीस पात्र नाही असं त्या पत्रात लिहिलं होतं. लिहिणं, वाचणं आणि कोणत्याही मदतीशिवाय चालणं या 2 शारीरिक पात्रता मी पूर्ण करत नसल्याने मला पुन्हा एकदा मेडिकल बोर्डासमोर हजर राहायला सांगितलं गेलं. मी ठरवलं की आपण अर्धी तर लढाई जिंकलेली आहेच, आता पुढची लढाई पूर्ण ताकदीनिशी लढायची. मी पुन्हा एकदा शारीरिक अपात्रतेच्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं याची तयारी करू लागलो. मी आयोगाला मुद्देसूद सविस्तर पत्र लिहिलं. महोदय, मी एक दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. मी भारत सरकारच्या सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट खात्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअल हँडिकॅप्ड डेहराडून या संस्थेमधून कम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड प्रोग्रामिंग स्किल्स हा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. त्यामुळे मी संगणकाच्या मदतीने लिहू आणि वाचू शकतो. आजच्या वाढत्या ई-गव्हर्नन्सच्या काळात अधिकांश शासकीय कार्यालयांमध्ये संगणकीकरण होत आहे. कार्यालयांमधील बहुतांश कामं ही संगणकाच्या मदतीनेच केली जात आहेत. अगदी अकॅडमीमध्ये सुद्धा सर्व प्रशिक्षणार्थींना लॅपटॉप दिले जातात. म्हणूनच संगणकाच्या मदतीने लिहिण्या वाचण्याच्या माझ्या क्षमतेमुळे मी माझं काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे सक्षम आहे. अगदी कागदावर लिहिलेली माहितीसुद्धा मी ती माहिती संगणकामध्ये स्कॅन करून कुठल्याही अडचणीशिवाय वाचू शकतो. जर हाताने लिहिण्या आणि वाचण्याचा प्रश्न असेल तर ते कामसुद्धा UPSCच्या परीक्षेच्या वेळेला जसा मला लेखनिक पुरवला गेला होता तशा लेखनिकाच्या मदतीने पूर्ण करू शकतो. मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मी संगणक आणि लेखनिक यांच्या मदतीने लिहिण्या वाचण्यासाठी संपूर्णपणे सक्षम आहे. तसंच मी कोणाच्याही मदतीशिवाय चालण्या फिरण्यासाठी सुद्धा सक्षम आहे. मदतनीस हा माझ्यासाठी अनिवार्य नाही. दृष्टिबाधितांना पूरक आणि सुरक्षित अशा वातावरणात कोणाच्याही मदतीशिवाय चालण्या फिरण्याची शारीरिक क्षमता माझ्याजवळ आहे. पण त्याचप्रमाणे मला हे सुद्धा नम्रपणे सांगावंसं वाटतं की जी व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय आपलं काम पाहून, वाचून, लिहून पूर्ण करू शकते त्या व्यक्तीला आपण दृष्टिबाधित व्यक्ती म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे ही बाबसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की एक दृष्टिबाधित व्यक्ती ज्याला दृष्टिदोषाच्या आधारावर आरक्षण मिळालेलं आहे अशा व्यक्तीकडून डोळस व्यक्तीप्रमाणे लिहिण्या वाचण्याची अपेक्षा करणं हे त्याला मिळालेल्या आरक्षणाच्या संकल्पनेशी अतिशय विसंगत आणि म्हणूनच अन्यायकारक अशी बाब आहे. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत मदतीशिवाय चालणं फिरणं ही अटसुद्धा आरक्षणाच्या संकल्पनेला तडा देणारी आहे. त्यामुळे जशी पाहून काम करणं ही अट शिथिल करण्यात आली त्याचप्रमाणे कुठल्याही मदतीशिवाय चालणं फिरणं ही अटसुद्धा शिथिल करण्यात यावी. कारण एका अंध व्यक्तीकडून आपण तशी अपेक्षा करू शकत नाही. त्याचप्रमाणे एका दृष्टिबाधिताकडून एका सामान्य व्यक्तीसारखं लिहिण्याची अपेक्षा करणं सुद्धा गैर आहे. म्हणून ती अटसुद्धा शिथिल करण्यात यावी. मी अंधांसाठी सुरक्षित वातावरणात कोणाच्याही मदतीशिवाय लिहू, वाचू, चालू आणि फिरू शकतो. संगणकाच्या आणि लेखनिकाच्या मदतीने काम करण्यास मी सक्षम आहे आणि तसं प्रशिक्षण मला मिळालेलं आहे. या माझ्या तर्काबद्दल त्या अनुषंगाने कोणताही पूर्वग्रह नसावा. मी नम्रपणे नमूद करू इच्छितो की माझा दृष्टिदोष वगळता मी शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे निरोगी
आणि सक्षम आहे. वरील सर्व बाबींच्या आधारे मी आदरपूर्वक नमूद करतो की शारीरिक निकषांच्या अपूर्ततेचा मुद्दा अतिशय विसंगत आणि अपंगांसाठी असलेल्या आरक्षणाच्या विरोधात असलेला आहे. म्हणूनच मी अतिशय नम्रपणे विनंती करतो की ज्याप्रमाणे पाहून काम करणे ही अट शिथिल केली त्याचप्रमाणे इतर 2 अटीसुद्धा शिथिल करण्याची कृपा करावी. आणि त्याचप्रमाणे मी नम्रपणे सांगू इच्छितो की मेडिकल बोर्डाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याशी मी सहमत नाही. पण तरीही जर गरज वाटतच असेल तर मी विनंती करतो की माझ्या क्षमतांच्या तपासणीसाठी अपिलेट मेडिकल बोर्डाद्वारा माझी परीक्षा घेण्यात यावी. पण त्यांनी माझा युक्तिवाद निरर्थक ठरवत मला मेडिकल बोर्डासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. आता मला मेडिकल बोर्डासमोर हे सिद्ध करायचं होतं की मी न बघता वाचू आणि लिहू शकतो. मदतीशिवाय चालण्याची पात्रता सिद्ध करायला मला विशेष अडचण येईल असं मला वाटलं नाही. पण न बघता वाचता आणि लिहिण्याची पात्रता सिद्ध करण्यासाठी मला संगणकाचं ज्ञान आणि एका लॅपटॉपची गरज होती. मी डेहराडूनला असताना संगणक चालवत असे, पण त्यानंतर संगणकाला मी स्पर्शही केला नव्हता. त्यामुळे सरावासाठी मी लॅपटॉप शोधू लागलो. विकत घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. तेवढे पैसेच जवळ नव्हते. म्हणून मग याला त्याला काही दिवसांसाठी लॅपटॉप मागू लागलो. काही जण देतो म्हणत आणि नंतर काहीतरी कारण सांगून देण्याचं टाळत. शेवटी मी निर्माणच्या केडी सरांना माझी अडचण सांगितली. त्यांनी मला लॅपटॉप मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. माझी शारीरिक चाचणी 7 ऑक्टोबरला होती. केडी सरांनी 6 ऑक्टोबरला त्यांच्या भावाचा लॅपटॉप माझ्याकडे आणून दिला. JNUच्या एका विद्यार्थ्याकडून मी त्यात मला हवं असलेलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतलं. सॉफ्टवेअरचं ते ट्रायल व्हर्जन होतं. त्या आधारेच मला डोळ्यांशिवाय लिहिता आणि वाचता येतं हे सिद्ध करायचं होतं. मी तयारी करून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मेडिकल बोर्डासमोर हजर झालो. त्यांनी मला दुपारी 3:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलं. दुपारी डॉक्टर साहेब आले तेव्हा मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं गेलं. अच्छा, तर तुम्ही दृष्टीबाधित आहात? डॉक्टर माझ्याकडे निरखून बघत म्हणाले. हो सर, मी उत्तरलो. त्यांनी माझी सर्व कागदपत्र तपासली. DOPTने पाठवलेली केस बघितली आणि म्हणाले, यार, जर तू दृष्टीबाधित आहेस तर तुझ्यासाठी ही लिहिण्या वाचण्याची अट कशी काय ठेवली जाऊ शकते? आता मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. मी माझा आवेश आणि नैराश्य जमेल तेवढा लपवण्याचा प्रयत्न करत सांगितलं, सर, मागच्या 2-3 महिन्यांपासून मी सुद्धा याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी डॉक्टरांना आजपर्यंतच्या सर्व घडामोडींची माहिती दिली. त्यांना सांगितलं की आधी मला कसं वर्क बाय सीनच्या निकषावर अपात्र ठरवलं होतं आणि त्यातून बाहेर पडलो तर आता या 2 निकषांवर अपात्र ठरवलं जातंय. डॉक्टर साहेबांना माझं म्हणणं पटत होतं, पण त्यांना नियमाप्रमाणेच रिपोर्ट द्यायचा होता. मग तुझं काय म्हणणं आहे? त्यांनी मला पुन्हा विचारलं. सर, मला आज इथे एवढंच सिद्ध करायचं आहे की माझ्या दृष्टीदोषासह लिहिण्या वाचण्याची कामं मी अन्य कुणाच्याही मदतीशिवाय करू शकतो. मी उत्तरलो. अच्छा, आणि तू ते कसं सिद्ध करणार? त्यांनी उत्सुकतेने विचारलं. तुम्ही सांगाल ते या संगणकाच्या साह्याने लिहून. माझ्या बोलण्यात मलाच आत्मविश्वास जाणवला. ठीक आहे, तर कर सुरू. मी सोबत आणलेला लॅपटॉप कुणाच्याही मदतीशिवाय सुरू केला. हवं ते सॉफ्टवेअर उघडलं आणि डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे टाईप करत गेलो. डॉक्टरांना पटलं की मी लिहू शकतो. सर, मी पेनने सुद्धा अगदी सामान्यपणे लिहू शकतो. मी कुठेच कमी पडायचं नाही या निर्धाराने बोललो. असं? मग मी सांगतो तसं लिही. यावेळी थोड्या अविश्वासाने त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी सांगितलेली सर्व माहिती मी अजिबात न चुकता पेनच्या मदतीने सुद्धा लिहून काढली. सर, मी कुणाच्याही मदतीशिवाय चालू सुद्धा शकतो. आज काहीही झालं तरी मागे हटायचं नाही यासाठी मी पूर्णपणे प्रतिबद्ध होतो. माझा निश्चय अटळ होता आणि मग मी त्यांना त्याप्रमाणे चालून सुद्धा दाखवलं. डॉक्टरांनी मला आणखी काही प्रश्न विचारले आणि समोरच्या कागदावर नोंदी घेतल्या. मला मात्र स्वस्थ बसवेना. मी अस्वस्थ होऊन त्यांना विचारलंच, सर, माझा रिपोर्ट काय आहे? ते म्हणाले, मी जे पाहिलं तेच रिपोर्टमध्ये लिहिणार आहे आणि संबंधित विभागाला पाठवून देणार आहे.
डॉक्टर काहीच सांगत नाहीत हे बघून मी परत निघून आलो. पण आल्यानंतर माझी अस्वस्थता आणखीनच वाढली. रात्र झोप येत नसे. गावाकडे गेलो तर तिथे काय सांगणार म्हणून तिकडे जायचं टाळत होतो. मी पुन्हा DOPTमध्ये जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असे, पण माझी केस कुठपर्यंत आली याचा काहीच अंदाज येत नव्हता. तो काळ प्रचंड मानसिक संघर्षाचा होता. मी नैराश्याच्या समुद्रात हेलकावे खात होतो. कधी तर असं वाटायचं की त्यांना जाऊन सांगावं, जे असेल ते पद द्या, पण मला नोकरी द्या. मात्र मित्रांनी मला समजवलं की IAS साठी पात्र असताना अन्य जागेवर काम का करायचं. पण माझं मन तळ्यात मळ्यात असंच सुरू होतं. मला लवकरात लवकर नोकरीवर रुजू होऊन पैसे मिळवणं खूप गरजेचं झालं होतं. आमची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिघडत होती. माझ्या DOPTमधल्या चक्रा आता आणखी वाढल्या. मी रोज जाऊन त्यांना डॉक्टरांचा रिपोर्ट आला का असं विचारू लागलो. संबंधित व्यक्तीचा नकार ठरलेला असायचा. असाच एके दिवशी DOPTत जाऊन मी सवयीप्रमाणे चौकशी केली. डॉक्टरांचा रिपोर्ट आलाय का? हो आलाय, त्यांनी सांगितलं. काय लिहिलंय त्यात? मी उत्सुकतेने आणि मनोमन प्रार्थना करत विचारलं. जे आधी लिहिलं होतं तेच आत्ताही लिहिलेलं आहे, ते मला टाळण्याचा प्रयत्न करत बोलले. हो, पण नेमकं काय लिहिलं आहे? ठीक आहे, मी डॉक्टरांनी जे लिहिलं आहे ते जसंच्या तसं वाचून दाखवतो. मेडिकल बोर्डाने लिहिलेलं आहे की तुम्हाला संगणकाच्या मदतीने एका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारा लिहिता आणि वाचता येतं. तुम्ही थोडंफार हाताने सुद्धा लिहू शकता. दुसऱ्या पात्रतेबद्दल त्यांनी लिहिलं आहे की तुम्हाला दृष्टीदोषामुळे चालण्या फिरण्यासाठी मदतीची गरज पडते, मात्र मदतीशिवाय सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी चालू शकता. असं म्हणून त्यांनी फाईल मिटली. हा रिपोर्ट तर आधीच्या रिपोर्टपेक्षा खूप वेगळा आहे. तुम्ही आधीच्या रिपोर्टसारखाच हा रिपोर्ट आहे असं कसं काय म्हणालात? मी काहीसा रिलॅक्स होत त्यांना विचारलं. ठीक आहे, हा रिपोर्ट मी पुढे पाठवतो, बघू काय होतं ते, असं म्हणून त्यांनी मला जायला सांगितलं. त्यानंतरही बराच काळ गेला तरी मला माझ्या केसचं पुढे काय झालं हे कळत नव्हतं. यतींद्र सरांना सुद्धा विचारायची हिंमत होत नव्हती. असाच पुन्हा एक आठवडा गेला. मी एकदा DOPTत जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं की माझी फाईल त्यांनी पुन्हा एकदा डिसॅबिलिटी कमिशनकडे त्यांचा सल्ला घेण्यासाठी पाठवली आहे. याचा अर्थ माझी फाईल पुन्हा एकदा डेप्युटी कमिशनर धारियाल साहेबांकडे गेली होती. धारियाल साहेब यतींद्र सरांचे मित्र असल्याने त्यांना काही विचारायचं धैर्य मला होत नव्हतं. पण पर्याय नसल्याने शेवटी मी हिम्मत करून धारियाल साहेबांना फोन केला आणि माझ्या केसचं काय झालं हे विचारलं. ती फाईल त्यांनी केव्हाच DOPTकडे पाठवल्याचं सांगितलं. यतींद्र सरांनी अद्याप तुला काही सांगितलं नाही का असं विचारलं. मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला होता. मी धारियाल साहेबांशी बोलणं झाल्यानंतर थोड्याशा संकोचानेच यतींद्र सरांना फोन केला. सर, मी धारियाल साहेबांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी माझी फाईल DOPTकडे पाठवली आहे. सर, आता माझ्या फाईलची काय पोझिशन आहे? हो, त्यांच्याकडून फाईल आली आहे. आम्ही पुढील कार्यवाही केली आहे. बघू आता काय होतं ते. यावेळी त्यांच्या आवाजात तटस्थता जाणवत होती. बहुधा ते माझ्यामुळे काहीसे दुखावले होते. मी हिम्मत करून आणखी त्यांना विचारलं, सर, मग मी यासंबंधी तुम्हाला पुन्हा कधी फोन करू? पुढील आठवड्यात करा, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आठवडाभराने पुन्हा फोन केला तर त्यांनी अजून काही निरोप आला नसल्याचं सांगितलं. नंतर मी पुन्हा 10 नोव्हेंबरला फोन केला. सर, माझ्या केसचं काय झालं? अरे झालं, तुझं काम झालं. सरांच्या आवाजातला तटस्थपणा जाऊन तिथे प्रसन्नता आली होती. सर, कोणत्या पदासाठी माझी नियुक्ती होत आहे? मी आनंद आणि त्याहूनही अधिक उत्सुकतेने विचारलं. अरे, तू कोणत्या पदासाठी एवढ्या दिवसांपासून धावपळ करत होतास? अरे, IAS साठी तुझी नियुक्ती झालेली आहे. अभिनंदन. दिल्लीला आल्यापासून पहिल्यांदा मला माझ्या डोक्यावरचं ओझं क्षणार्धात उतरल्यासारखं वाटलं. सर, नियुक्तीपत्र कधी मिळेल?
मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं. 10-15 दिवसांनी ये, मी तुझं नियुक्तीपत्र बनवून देतो. सरांच्या आवाजात पुन्हा जुन्या मैत्रीचा भाव जाणवत होता. सर, मी बऱ्याच महिन्यांपासून इकडे आहे. तिकडे गावाकडे सगळे चिंतित आहेत. मी गावाकडे जाण्यापूर्वी मला नियुक्तीपत्र मिळालं तर फार बरं होईल. कधी जाणार आहेस तू गावाला? सर, असं वाटतंय आत्ताच निघून जावं आणि सर्वांना आनंदाची बातमी प्रत्यक्ष भेटून सांगावी. पण मी इथे सगळ्यांना भेटून 18 तारखेला जायचं ठरवतोय, मी सांगितलं. ठीक आहे, मग असं कर, 17 तारखेला ये आणि तुझं नियुक्तीपत्र घेऊन जा, यतींद्र सर बोलले. मी 17 तारखेला DOPTमध्ये गेलो. तिथे यतींद्र सरांच्या सहाय्यकाला भेटलो. सरांनी नियुक्तीपत्र बनवून त्यांच्याकडे देऊन ठेवलं होतं. त्यांनी ते नियुक्तीपत्र माझ्या हातात ठेवलं. माझ्या आजपर्यंतच्या कष्टाची ती पावतीच होती. माझ्या आनंदाला त्यावेळी पारावार उरला नाही. माझ्या अंधारलेल्या डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या. सहाय्यकाला विनंती करून मी सरांच्या केबिनमध्ये गेलो. ते कुठली तरी फाईल चाळत होते. त्यांनी मला बघितलं आणि गोड हसले. मी पाणावलेले डोळे घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी हात मिळवत म्हणालो, सर, याआधी माझं काही चुकलं असेल तर मला कृपया माफ करा. तुमच्यावरच्या रागातून नव्हे तर परिस्थितीने माझा जो छळ केला त्या उद्वेगातून मी बोललो. आपण माझी जी मदत केली आहे ती मी कधीही विसरू शकत नाही. सरांना जाणवलं की मला माझ्या त्या वागण्याचा मनापासून पश्चात्ताप होत आहे. ते म्हणाले, ते जाऊ दे, तू तणावात असणं अगदी स्वाभाविक होतं. पण तुझ्या केसमध्ये मी सुद्धा तणावात होतो. असो, तू आता पुढच्या तयारीला लाग. लवकरच तुझं ट्रेनिंग सुरू होईल. त्याकडे तुला फार लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे सर, क्लासमध्ये मी पूर्ण लेक्चर रेकॉर्ड करून घेत जाईन, म्हणजे रिव्हिजनला त्रास होणार नाही, मी सरांना आश्वस्त करत म्हणालो. तू आजपर्यंतच्या माझ्या गोष्टी तर रेकॉर्ड करून नाही ना ठेवल्या, असं म्हणत सर जोरात हसले. मी सुद्धा त्यांच्यासोबत हसू लागलो. ते खूप आनंदी वाटत होते. तुला नियुक्ती देण्याच्या निर्णयामध्ये कमिशनर सेक्रेटरी विभागपुरी मॅडम यांची भूमिका सर्वात जास्त निर्णायक होती. तू जाऊन त्यांची भेट घेतली पाहिजे, असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. मी यतींद्र सरांनी सांगितल्याप्रमाणे विभागपुरी मॅडमना जाऊन भेटलो. त्यांचे मनापासून आभार मानले. तू पात्र होतास म्हणून तुला ती जागा मिळाली, पण तुझ्या बाबतीत नियमांचा गुंता एवढा जास्त होता की त्यामुळे बऱ्याच भानगडी झाल्या. पण तुझ्या केसमध्ये यतींद्रने खूपच मेहनत घेतली. त्याने जर व्यक्तिशः लक्ष दिलं नसतं तर तुला ही जागा मिळवणं खूप कठीण गेलं असतं. विभागपुरी मॅडमांनी असं सांगितल्यावर यतींद्र सरांविषयीचा माझ्या मनातला आदर आणखी वाढला. प्रशासकीय स्तरावर माणुसकीने कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष यतींद्र सरांकडे बघून मला प्रामाणिकपणे कर्तव्याची जाण ठेवून यापुढे काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी पुन्हा एकदा मनोमन यतींद्र सरांचे आभार मानले. अखेर 17 नोव्हेंबर 2008 DOPTने माझ्या केसचा निकाल दिला आणि मला IAS म्हणून नियुक्तीचं पत्र मिळालं. अशा पद्धतीने माझ्या नियुक्तीचा मार्ग एकदाचा मोकळा झाला आणि मी पुढच्या ट्रेनिंगसाठी मसुरीला जाण्याच्या तयारीला लागलो.